आणि आता पाहणार आहोत 10 वाजताच्या 25 मोठ्या बातम्या। तिसऱ्या आघाडीमध्ये एमआयएम पक्षाला नो एंट्री, धार्मिक कटुता निर्माण करणाऱ्या पक्षापासून आम्ही दूर राहणार, बच्चू कडूंची माहिती। लोकांना कामाची किंमत नाही, त्याचा लोकसभेवेळी अनुभव आला। न सांगता काम केल्यास लोकांना किंमत उरत नाही, अजित पवारांनी बारामतीकरांसमोर खंत बोलून दाखवली। राहुल गांधींची जीभ छाटू नये तर त्यांच्या जिभेला चटके द्यायला हवेत। शिंदेंच्या आमदारांनंतर आता भाजप खासदार अनिल बोंडे यांचं वादग्रस्त वक्तव्य। राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्याचा कट परदेशामध्ये रचला जातोय, हजीसारखी अवस्था करू असं बोललं जातं। हा हल्ल्याच्या कटाचाच भाग, संजय राऊतांचा गंभीर आरोप। काँग्रेस नेते अजय माकन यांच्याकडून संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी पोलिसात तक्रार। केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू, तरविंदर मारवाहा यांच्यासह अन्य दोघांविरोधात तक्रार दाखल। आमच्या मागण्यांची अंमलबजावणी झालीच पाहिजे, अन्यथा मराठे 2024ला वाट लावणार। पाडापाडी झाली तर आमच्या नावानं बोंबलत बसू नका, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। मराठा समाजाचं वाटोळ व्हावं असं फडणवीसांना वाटतं। मराठ्यांवर फडणवीस अन्याय करतायत, मात्र आता फडणवीसांना शेवटची संधी, जरांगे यांचा इशारा। महाराष्ट्रातल्या पहिल्या सेमीकंडक्टर प्रकल्पाचं नवी मुंबईमध्ये उद्घाटन। मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन। शास्त्रज्ञ अनिल काकोडकर तसंच सचिन तेंडुलकर यांची देखील उपस्थिती। जम्मू काश्मीरमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.19% मतदान। किश्तवाडमध्ये सर्वाधिक 77.23%, तर पुलवामात सर्वात कमी 43.87% मतदान।